कुणी आहे घरात? काय झालं साहेब? ते जनगणनेचं काम चालू आहे, आमचं शासकीय काम चालू आहे. हो का? सरकारी साहेब येतोय. हो. आणि या साहेब या, खुर्ची देते बस. हा, तुमच्या मिस्टरांचं नाव सांगा पूर्ण. अविनाश मिखाईल मगर. मगर. बर, तुमचं नाव सांगा. मंगल अविनाश मगर. मुलं किती आहेत तुम्हाला? 2. बर, नाव सांगा. श्वेता सोहम. पूर्ण नाव सांगा. श्वेता अविनाश मगर. हा, आणि सोहम अविनाश मगर. वय सांगा तुमच्या सगळ्यांची. अहो सर, वय काय कळत मला? पोरगी 12वीला आहे. बर, 12. पोरगा 8वीला आहे. बर, 17, 8 आणि 5 13. हा, तुमचे? आणि माझं आता काय सांगा वय, आता जन्मतारीखच माहित नाही. बर बर, ठीक आहे ठीक आहे. हा, घेऊ. अच्छा, 1 2 3 4. आधार कार्ड आहे का तुमच्याकडे? हा, आधार कार्ड आहे. द्या बरं, दाखवा मला. थांबा आणते मी. हे बघा आधार कार्ड. संदीप. हा, बरोबर. हा, मोबाईल नंबर सांगा तुमचे. मोबाईल नंबर नाही सांगता येतो साहेब. नाही? मोबाईल आहे घरामध्ये? हा, मोबाईल आहे. दाखवा एक, म्हणजे मी बघतो त्याच्यावर. दाखवते. हा, हे बघा. थांबा, तुमच्या फोनवर रिंग लावावं लागेल मला आता. पासवर्ड आहे का? हे कशासाठी साहेब? ते शासनाचं आहे, जनगणना म्हणून आहे. ते कशासाठी असतं? ते शासनाचं काम आहे ते. पण मग ते का बरं करते ते काम? ही आपल्या भारत देशाची जनगणना. इथं आपले नागरिक किती आहेत, मुलं किती आहेत, अशिक्षित किती, सुशिक्षित किती, महिला किती, सगळी माहिती शासनाला गोळा करते सर. असं आहे का? हा, तुम्हाला एक OTP येईल. हा, 1-2 मिनिटामध्ये मला सांगा. बरं बरं. हे बघा, आला बघा बरं OTP. सांगा काय. OTP. हा, OTP सांगा त्याचा. ते आकडे येतात बघा, 4 आकडे आले असतील मेसेज मध्ये. OTP मोबाईल मध्येच पाहून सांगितलं साहेब. OTP. थांबा थांबा 1 मिनिट. दाखवा. झालं तुमचं काम आता? झालं. हो. काय करून गेला साहेब? नेमकं काही कळालंच नाही मला. तर मोबाईल मध्ये काहीतरी केलंय, आधार कार्डाचं काहीतरी केलंय. आता नाही कुठं ना व्हावं दुसरा म्हणजे बरं. कोणी आहे का घरात? कोण आहे? हा ताई, जनगणनेसाठी आलोय आम्ही. शासकीय जनगणना आहे. बर. ठीक आहे, थोडी माहिती मला पाहिजे तुमची. तुमच्या मिस्टरांचं नाव काय? नारायण पवार. पूर्ण नाव सांगा. नारायण भगवान पवार. नारायण भगवान पवार. हा, त्यांचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. रेश्मा नारायण पवार. रेश्मा नारायण पवार. वय सांगा तुमचं. 30. त्यांचं 32. मुलबाळ नाही. हा, बरं ठीक. सासू सासरे वगैरे घरात कुणी आणखी? नाही, दोघच आहे. हा, ठीक, चालू. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 88 हम्म. 89 हा 50 हा 17 हा 30. हा, ओके, चालेल. हा, तुमचं आधार कार्ड आहे का? हो, थांबा. द्या बरं आधार कार्ड. हा, आणलंय का? बघू.
नारायण भगवान पवार. ठीक आहे. सर नाही का घरी? नाही, ते कामावर गेले. अच्छा ठीक. हा नंबर तुमचाच आहे ना याचा, या मोबाईलचा? हो, माझंच हा आहे. ठीक आहे. मला वाटतं सरांचा असेल तर मग परत नको प्रॉब्लेम आपल्याला, नाही का? हा ठीक आहे. एक OTP येईल तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये लगेच. हा OTP? हो OTP येईल 1-2 मिनिट. पण OTP कशाला सांगायचं? तो लागतो आम्हाला, जनगणनेसाठी लागत असतो, आवश्यक असतो. नाही तर तुमचं नाव येणार नाही, तुम्हाला रेशन कार्ड मिळणार नाही, आधार अपडेट होणार नाही, तुमचं पॅन कार्ड मिळणार नाही तुम्हाला. त्यामुळे ते OTP तुम्हाला द्यावा लागेल आम्हाला. तो आवश्यक आहे एकदम. बर, बघा बरं आला का? आलाय. आलाय ना? हा ठीक आहे ठीक आहे. ओके. हा किती आहे सांगा बरं. घ्या 2572. 1 मिनिट. हा 1 मिनिट फक्त. 257 2572 ना? 2. हा ठीक आहे. हा डन. येतो मी. हा झालं ना? हो झालं. थँक्यू. चालेल. भाई काय जाळ केला मी, माझ्या काय बुद्धीला आलं बाई. ते कोण बाबा आला तर डोकंच बधीर झालं. यांच्याकडे जावं या भाऊजीकडं, तर या भाऊजी तेच त्यांना सांगते बाबा तर मरणाचं भांडण मारीन मला. हा काय पैशाचा खेळ करून ठेवला त्या माणसाला. नसता मोबाईल त्याच्या हातात दिला तर बरं झालं असतं. काय घेतलं त्या मोबाईल मधून आणि काय नाही कळलंच नाही. आहेत का नाही काय नो घरी भाऊजी बी. भाई, हे फोन मधले पैसे कस काय कट झाले? बाई, आता काय सांगू मी यांना? काय उत्तर देऊ? कस काय कुठे गेले पैसे याच्यातले? मला तर भीती वाटते आता हे आल्यावर मला किती बोलतील. आता काय सांगू यांना? ए रेश्मा, काय झालं? कमून रडत होती तू? काय सांगू तुम्हाला आणि कसं सांगू आता? आता कसं सांगू म्हणजे? काय झालं ते नीट तोंडाने सांग ना, मग रडते कशाला? घरच्यांचा फोन आलता काय? मग नाही. बरं ते बंद कर. ते आपल्याला जायचंय बँकेमध्ये पटकन. बँकेचं पुस्तक आण. लोक काय म्हणतील? मी काय तुला मारलं बी नाही, काय नाही. कमून रडत आहे तू? ए बाई रडू नको ना. काय झालं नीट सांग जरा. अहो, बँकेत नाही जाता येणार. बँकेत न जायला काय झालं? कालच पैसे भरलेत मी. जायचं आणि विड्रॉल मारायचं आणि लगेच जायचं आपल्याला. बँकेत पैसेच नाहीयेत. बँकेत पैसेच नाही? काय केलं तू पैशाचं? तू मला सांग बरं का, पैशाचं काय केलं? ऑनलाईन खरेदी केली असणार आहे काहीतरी. अहो नाही हो. मग तुला माहिती ना किती महत्वाचे ते पैसे. अहो मलाच समजत नाही. बँकेत अकाउंट मधले सगळे पैसे गेले. पैसे गेले? हा. मग तू काढले नाही? मी नाही काढले. मग बँकेचे पैसे कसं काय कुठे जाते? मलाच काही कळत नाही. हे बघा, बॅलन्स कसं 0 दाखवतोय. आणि OTP कसला आला होता? अहो ते OTP काही नाही, ते हे होतं जनगणनेला आलेले त्यांचं होतं ते OTP. ते काय बँकेचा नव्हता. आधार कार्ड दिलं होतं त्यांना? आता मग त्यांना आधार कार्ड द्यावंच लागतं ना. कोण म्हणलं तुला?
तू ना खरंच डोक्यावर पडलेली आहेस. अहो ते साहेब आले म्हणले जनगणनेचं आहे आमचं शासकीय काम आहे. मग आपली माहिती घेतली दोघांची, घर बघितलं सगळं आणि मग विचारलं त्यांनी सगळ्यांची माहिती सांगा म्हटले. मग आधार कार्ड द्या म्हटले, मग आधार कार्ड दिलं. मग तो OTP आला तो सांगितलं त्यांना. ते त्यांचं काही नाही बँकेचं, बँकेतून नव्हतं आलं कोणी. अगं तुला फसवलं. काय? अधिकारी वगैरे कोण नव्हतं. मग एवढे व्हिडिओ पाहत नाही का? असं कोणीतरी OTP वगैरे मागितलं तर कधी आयुष्यात OTP द्यायचा ना आपल्या मोबाईलवर आलेला. अहो आता मला काय माहिती, ते म्हणले जनगणनेचं आहे. अरे मग फक्त घरची माहिती द्यायची, माणसं किती आहेत वय काय आहेत त्यांचे, बाकी OTP ते काय द्यायची गरज होती? अहो पण मी ते विचारलं त्यांना OTP कशाला द्यायचा, तर ते म्हणले आता सगळं ऑनलाईन झालंय, आता तसंच असतं सगळं. किती वेळ झाला ते माणूस आलेला? किती वेळ झाला? तो सकाळीच आलेला. अरे एखादा मला फोन करायचा. मग असं घरी कोणतरी आले, उद्या कोणी घरात येईन त्यांना कोणाला घेशील घरात तू? अहो आता तुम्ही कामावर गेले होते, मग कशाला मी तुम्हाला फोन करून परत हे घर गेले करायचं? पैसे सगळे खात्यातले. आता पैसे कुठून आणू मी आता? तुला ना खरंच ना अक्कल नावाची गोष्टच नाही तुझ्यामध्ये. एवढी शिकली सवय तुला कळा ना. कोणाला OTP देतं कोणी? एवढं आपण पाहतो OTP शेअर करायचं नाही. बँकेचे मेसेज आपल्याला येतात की कुठलाही बँकेचा कर्मचारी घरी येत नाही, कुठलीही माहिती मागत नाही, तरी तू OTP दिला. अहो पण मग तो बँकेचा माणूस नव्हताच ना, म्हणून मी दिला ना. त्याचं काही आय कार्ड वगैरे पाहिलं होतं का? जनगणना अधिकारी होता, एखादा शासकीय कर्मचारी होता, पाहिलं काही? नाही, त्याच्याकडे फक्त एक रजिस्टर होतं. अरे असं 10-20 रुपयाचा रजिस्टर कोणी घेऊन येईन घरामध्ये म्हणून द्या माहिती मला. मग द्यायची का आपली घरची माहिती? एवढं कसं कळत नाही तुला? मी म्हटलं चांगली हुशार आहे काय ना तू. आता काय करायचं सांग बरं? एक तर मागून आणलेले पैसे दुसऱ्याकडून. चल आता. आपण बँकेत जाऊन बँकेत जाऊन काहीच होणार नाही आता. पैसे तुझ्या हातात तू OTP दिलाय, ते काय म्हणते तुमच्या मोबाईलवर OTP आला तुम्ही दिला. चूक तुमची आहे ना, बँकेची चूक आहे कधी? आता सरपंचाकडे जाऊ आणि त्यांना सांगू झालेला प्रकार सगळा कानावर त्यांच्या. सरपंच करतील ना मदत. ते काय करतील आता? ते फक्त एवढंच सांगतील गावात कोण माणूस आला होता, लोकांना सतत करते. आपले तर गेले पैसे. आता आपण त्याला कुठे शोधायचं कोण माणूस आहे काय होता? काय फोटो काढला काय त्याचा तू? नाही. मग चल आता. चला मग. तेच अवघड झालं बाई. आता मला तर लई टेन्शन आलं बाबा, तर मरणाचा मारीन. हो काय बरोबर करीत चाललं तुम्ही? अहो भाऊजी काय सांगू तुम्हाला, घरी कोण माणूस आला होता, त्याने सगळं नाव नंबर सगळं लिहून घेतलं आणि मोबाईल मध्ये काय केलं काय माहित, माझे सारे अकाउंट वरचे पैसेच गायब झाले. झालं का? म्हणजे तुम्ही बी कशीच गेली म्हणायचं. तर मला तर लय टेन्शन आलंय. तर बाबा तर काय मरणाचा मारीन मला तर घरी. मग आता पूजा करीन का तुमची? आमच्या बायकोने तेच करून ठेवलं ना. ते कोण जनगणनेवर आला होता, त्याला आधार कार्ड दिलं, OTP सांगितलं आणि गेले सगळे खात्यावरचे पैसे. आणि माओ त्यांनी कालच पेमेंट टाकलं होतं माझ्या खात्यावर. अहो आमचं पण यांनी कालच बँकेत पैसे भरले होते. आता काय तुम्हाला कसं कळलं नाही बरं? OTP कसा द्यावा बरं तुम्ही अहो सरपंच बाई? पण ते जनगणना म्हणल्यावर काहीतरी आपल्या गावाच आहे. आता आपण विश्वासानेच म्हणतो ना, धरा बाबा फोन करा. मला तर काय त्या फोन मधलं कळत नाही. मग एखाद्या सरपंचाला फोन करायचा, विचारायचं गावात असं कोणी आलंय का म्हणून, असं काही चाललंय का? आलं कोणी की घेतलं घरामध्ये, दिली माहिती त्याला सांगून आणि झाले मोकळे तुम्ही. आता किती अवघड आहे. भाऊजी पण आता लयच टेन्शन आलं. आता कसं काय त्यांना सांगू, मला तेच काही कळाना. सांगावं तर लागेलच ना. आम्ही सुद्धा त्यांच्याकडे चाललो होतो. म्हणलं चला हे सरपंचाच्या घरानं मांडू, काय म्हणतात काय नाही ऐकू त्यांचं. कमीत कमी पोलीस कंप्लेंट काही करता येईल तर आली. मग आता तुम्ही तुमचं सांगा आधी, तुमचं काय होतं बघू, मग मी सांगा. म्हणजे बरं आहे आता तुमचं. नाही तर मला आधी हाणून घेते तुमचं सांगायच्या आणि मग आधी. आधी तुमचं सांगून मग जरा निर्वळून देऊ जरा गोष्ट, मग तुम्हाला कळत. अरे तू काय रेशमा तू असं करती? हा? तुला रेश्मा कळलं सांग नाही? तरी आणलं नीट. अहो आता बरं जाऊ द्या, सांगू ना पहिलं आपलं. आता काय करता? ते म्हणते तुला अक्कल नाही का? हा, याच्याकरता बायकांकडे फोन नाही पाहिजेत. फोन नसते तुमच्याकडे काय OTP आला असा तुम्हाला? पण लय तुम्हाला फोनची सवय. हा, काय पाहिजे मोबाईल तुमच्याकडे? अहो बरं जाऊ द्या ना. आता असं लयच काय बाई. माहिती होतं होणार आहे म्हणून असं. हा होणार आहे म्हणून नुसते तुम्हाला रीलचे नाद लागलेले त्या पायी असं होते सगळं. अहो पण रील पहा ना वेगळं. OTP आम्हाला माहिती की त्याच्यात काय होत अरे असतं. बरं ऐका, आता कोणाला माहिती असं तो बँकेकडून नव्हता आलेला. हा. मग तो काय म्हणला मी शासकीय आहे. मग आता जनगणना सरकार. म्हटल्यावर आणि काय म्हणला ऑनलाईन झालंय सगळं, म्हणून मग दिलं ना मी पण. अरे, आणि मी तर मोबाईलच हातात दिला. मला तर काय OTP सांगता येत अहो, नाही. पण तरी मी विचारलं होतं त्याला का OTP, तर तो म्हणला अहो मॅडम आता सगळ्यांच ऑनलाईन, म्हणजे सगळंच अरे, सगळीकडे ते ऑनलाईन झालंय लोकं- म्हणून झालं, म्हणून गेले. आता काय करू? ते लोक तसलेच असतात. हा, सफाईदारपणे आपल्याला फोन करतात, फोनवर सगळी माहिती देतात. हा, की तुमचं बँकेमध्ये हे काम आहे म्हणून OTP द्या. ते बोलायला खूप हुशार असतात आणि घरी जरी आले तरी ते असंच दाखवणार की मी शासकीय कर्मचारी आहे. व्यवस्थित माहिती घेणार, तुम्हाला एकदम गळी उतरवणार त्याच्यामध्ये, आणि तुमच्याकडून सगळी माहिती घेतली. आता सरपंच आले असते का घरी? आले असतील. चला मग घरी. आता काय आहे? चला. नको तोंड पाडू रेशमे तू आता. नाही तर ना खरंच मला ना असं वाटतं ना नुसतं वाढाव तुला धरून चपलानी. हा बोला भाऊराव.
तुम्ही म्हणले ना सरपंच, हा परफेक्ट काम झालंय. हा 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 आणि पहिलं घर तुमचंच. बाबा 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 आमच्याच घरी गांडा घातला का आधी? बस बा. म्हणजे आम्ही म्हणलं गावातील लोक शहाणे करत होतो, तुम्ही आमच्याच घरी आले. सुधारणा आपल्या घरापासून करायची आणि मग नंतर. हे बी खरंय. नाही 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 पण कसं आहे वहिनी ओळखलं नाही ना तुम्हाला? नाही नाही आणि काय तुम्हाला व्यवस्थित चहा पाण्याला विचारलं की नाही? म्हणलं तसं चहा पाण्याचं, पण हा. कसं आहे आता सरकारी माणसं असतं म्हणून नाही घेतात चहा. बरं केलं काय तुम्ही मला ते सांगा बरं आता. काय हा. नाही, नाव विचारलं, गाव विचारलं, आणि ते ओटीपी त्यांना काय सांगता आलं हा. नाही. मोबाईल घेतला, ओटीपी घेतला, मोबाईल नंबर घेतला, आधार कार्ड घेतलं. आता आमचं ते आम्ही त्या क्षेत्रात असल्यामुळं आम्हाला लगेच कळतं यांच्या खात्यात किती पैसे काय आहे. थोडेफार पैसे घेतले ऍडजस्ट करून. आणि मग ते विचारलं नाही की तुम्हाला तुम्ही कोणत्या खात्यातून आलेत काय करायला? विचार ना, जनगणनेसाठी आलो सांगितलं त्यांना मी. त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावर तेवढा. आणि आय कार्ड वगैरे काहीच पाहिलं नाही? नाही नाही, पण लोकांचा विश्वास जास्त आहे आमच्यावर. हा बा आता सरकारी माणूस म्हणलं की लोक डोळे झाकून काही माहिती द्यायला तयार होते. खेळाचे लोक. हा. अगं बया, आणि हे माणूसच आहे नाही दा? हा काय झालं? अहो हा तोच आहे हा. म्हणजे तुम्हाला होय. माणूस आहे? अहो मग काय आहे इथं तुमचं वरवर घराच्या बाहेर पहिलं? अरे काही कळतं का तुम्हाला? बघा बसा तुम्ही. काय असं काय मग? हा? का हसतोय माणूस बिनलायचं सर का? अरे अहो तुम्ही ऐका. त्यांना माहिती देऊ नका काही. पैसे OTP ची आधी देऊ नका. म्हणजे काय माहिती दिली तर काय होईल? अहो पैसे जातील बँकेतून. माझ्या खात्यातून? हा अहो या माणूस आहे ना, खोटं सांगतोय मी. त्यांना का ना अधिकारी आहे, माहिती विचारतो आणि आधार कार्ड नंबर घेतो, मोबाईल ओटीपी विचारतो. काही वाटतं माझे गेले. का? पोलिसाला बोला तुम्ही. आपण तो हसतोय का? तुम्ही दिली काय माहिती? मग अहो मग तो घरी आला होता तुम्ही सकाळी. देऊ नका, माझे पैसे गेले सगळे. तू पण केलं का ती? हा. शाबास. का बरं? मी पण आता कोणाला माहितीच देत होतो ना. काय सरपंच तुम्ही बी, आम्ही एवढं काय अरे काय राव तुमच्या लक्षात आहे ना? अरे ह्यो आमचा मित्र आहे. काय? हा. धंदे चालू केले का सरपंच तुम्ही आता? म्हणजे लोकांचे पैसे घेऊन विषय करणार. अरे तसं नाही. मग आणि घरातले बी तुम्हाला काही कळतं का नाही? म्हणजे बरोबर आहे ना, लोकांचा संशय नको, घरातले बी पैसे काढायचे. ऐ, तेवढी चूक केली बरं का तू. आमच्या घरातून सुरुवात करायला नको होती. काय वा, सरपंच वा. ऐका. म्हणजे तुमच्या घरात केलं तर काही नाही हा? अहो वहिनी मी काय सांगतो ते ऐकून घ्या आधी. काय म्हणता भाऊरा, कसं बरं चाललंय ना? बरं चाललं बा, आता उन्हाळा जरा जास्तच कडक यंदा. हा हे चाललो होतं इकडे खाल्ल्याकडे. बर, जात जाता म्हणलं तुमच्या घरावरून चक्कर मारून जावा. अरे चांगलं झालं ना, बरं झालं आलं तर. आणि ड्युटी कुठे चालू आहे सध्या? काय सांगा, ड्युटीचं आता एका जागेवर ठेवीत नाही बघा आम्हाला. ना एक काम सांगत नाही, 4 काम असतील एक काम मध्ये. जा इकडं जा तिकडं. आता काय? सरकारी काम जरा आहे का नाही? लय अवघड. आता ते म्हणत आहे ना सरकारी काम आणि थोडं थांब. थोडं थांब नाही, आता आम्हाला तर त्रास द्यायची वेळ आली आता. काय सांगू? सध्या कोणतं काम चालू आहे तुमच्याकडे? सध्या जरा थोडं वेगळं काम झालं, सायबर सिक्युरिटीचं काम आलंय माझ्याकडं. सायबर सिक्युरिटी? आता ते काय झालंय, ऑनलाईन झालंय सगळं. हा 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 आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर ते फोन पे. हा, हा. त्याच्यामध्ये काय होतं, जे अज्ञान लोक आहेत ना त्यांना खूप लोक फसवतात असं. होय यार, मग ते मला बी कधी कधी मेसेज येतात बघ, ते तुम्हाला 5 लाखाची लॉटरी लागली आणि हे ते खरं असतं का ते? नाही नाही नाही, अजिबात नाही. ते तर सगळंच खोटं आहे बघ. आणि त्या काय करतात, ते ओटीपी वगैरे मागतात आणि ओटीपी तर कोणाला द्यायचं नाही. हा हा आणि हा कोणतीही बँक तुम्हाला कधीही कॉल करत नाही आणि ओटीपी मागत नाही. तुमच्या घरी कुठलाही बँकेचा माणूस येत नाही. मला ते एकदा ते आधार कार्ड आणि पॅन कार्डचं ते मागितले होते. तुमचं ते हे करून घ्यायचं म्हणे, काय KYC करायची म्हणे बँकेला. आणि ते KYC आपण बँकेतच करतो फक्त. त्यांची माणसं येतच नाही नाही, कधीच येणार नाही. अरे मला आज माझ्या डोक्यातलं हे अज्ञान आहे, आज माझ्या लक्षात आलं पाहिजे. अरे चांगले सुशिक्षित माणसं फसते त्याच्यामध्ये, अडचणी जाऊ दे. हा. सुशिक्षित माणसं सुद्धा फसू राहिली त्याच्यात. त्यामुळं आता आमच्याकडे ना जरा थोडी जबाबदारी वाढली आमच्याकडे. हम्म. तुम्ही किती दिवस आहे आता इथं गावाकडे? आता 8 दिवस आहेत सध्या. रजा काढली जरा, थोडं काम आहे. तुम्ही एक काम करता का माझ्यासाठी? काय? हे माझ्या गावाकडे बी येऊन जा ना एकदा. 1-2-4 घरं घ्या. बर, ऐका तुम्ही माझं आता बर का. आपण आता गंमतच करू. 2-4 घरं घ्या आणि सरकारचे उपक्रम चालूच आहे ना. बरोबर. ते जनगणना आहे, हा, 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 बरोबर. ते ऑनलाईन आधार माहिती कार्डचं मिळते, पण आधार चालू आहे. कार्डचं ते. तर तुम्ही काय करा, त्यांच्याकडून आधार कार्ड घरची माहिती ती घ्या. बर. लोक देतात का ते बघा भरोशाने. आणि समजा जे लोक देतात हा. तर त्यांच्याकडून OTP घेऊन त्यांच्या बँकेतून पैसे बी काढा. होऊन जाऊ दे एकदा तमाशा येऊ. नाही, पण हे कसं आहे, जरा जोखमदारीचं काम आहे.
आम्ही सरकारी माणसं आहे. हा ते- आम्हाला असं काही करता येत नाही. कसं लोकांना फसून आपल्याला काही करता येत नाही. ते बरोबर आहे ना तुम्ही म्हणताय ते. आपल्याला खरंच फसायचं नाही ना. हा आपल्याला हे प्रॅक्टिकल त्यांना करून दाखवायचं. असं. हे झाले का हे लोक बोंबलत कुठे येते तुमच्याकडं माझ्याकडे येते मी तर बँकेत जाते. बरोबर आहे की नाही. आणि मग माझ्याकडे आलं तुम्ही त्या दिवशी तिथं माझ्यापाशी येऊन थांबायचं. मी तुम्हाला बोलीन बरं. आणि मग त्या लोकांना तुमच्या समोर उभं करतो. असं याच्यामुळे फायदा डबल होईल. कसा एक म्हणजे लोकांचा पैसा गेला त्याचा त्यांना धक्का बसन आणि त्याची झळ काय असती ही जाणीव होईल. आणि दुसरी गोष्ट ते पैसे परत मिळाले की मग ते कानाला खडा लावतील की आता कोणाला OTP देणे नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे दुधाने पोळलं ना आता ताक फुकून पिते चांगलं असं. चांगलं आहे तुमचा हा. तसं चांगले हे प्रयत्न आहे विचार चांगले आहेत. म्हणजे आणि ते काय नाही लोक आपल्या पुढे नाही येत. अच्छा. पण कसं आहे सांगू का मला थोडं आमच्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगू लागले असं करतोय म्हणून. कसं आहे उद्या धोका नको व्हायला आपल्याला आमची नोकरी असते. नाही ते बरोबर आहे पण लोक शहाणे झाले पाहिजे की नाही. चालेल सर, काय अडचण आणि नाही. तुम्हाला एक सांगू का लोकाला किती हे समजावून सांगितलं नाही, खरं आहे. तरी कळत नाही. नाही. झटका बसला का मग लोकांचे डोळे उघडतात. नमस्कार चमत्कार नमस्कार. हा खरंय, चमत्कार आता झाला पाहिजे. तुम्हाला सांगतो आमच्या गावात ते हागंदरी मुक्त गाव करायचं होतं. असं. 1000 वेळा लोकांना सांगत होतो बरोबर. नाही ऐकलं. मग? आणि जेव्हा त्याच्यातून आजार वाढले खरंय. आणि लोक दवाखान्यात हजारोनी पैसे घालायला लागले खरंय. तेव्हा लोकांना मी समजावून सांगितलं बाबा हो मी तेव्हा तुम्हाला सांगत होतो असं करा. बरोबर. तेव्हा तुम्ही ऐकलं का. हा आणि आता रोगराई पसरली तुम्ही माझ्याकडे येऊन सांगू राहिले काय बस सर पण तुम्ही लक्ष द्यायला नाही, गावात. बरोबर. आता कसं काय बरं आता सरकारी योजना आहे ना शौचालयाच्या अनुदान देते ना सरकार. देत आहेत ना आहे का. त्याच्यात कसं तुमच्यासारखा सरपंच असताना चांगला गावाचं भलं करणारा तर गावाचं खरंच चांगलंच होतंय बरं. तुम्हाला सांगू भाऊराव हा आपला कार्यकाल आहे 5 वर्षाचा बरोबर. आणि अजून 4 वर्ष बाकी हा. आहे. या 4 वर्षात 2-4 योजना आपल्याला अशा राबवायच्या शासनाच्या की राज्य सरकारचं बक्षीसच आपल्या गावाला मिळालं पाहिजे. खरे खरे अहो शासन ना योजना इतका खूप आणतात पण राबवणार कोणी नाही. आणि राबवणं जरी असले तर काय होतं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो किंवा काही लोक विनाकारण विरोध करतात. बरोबर आहे. आलेल्या ग्रँड सुद्धा परत जातात. काय सांगू तुम्हाला आता आता ते हागंदारी गावास ते झालं ना माझा विरोधक होता ना बरोबर. तेव्हा म्हणायचा तू कसा हागंदारी मुक्त गाव करतो तेच पाहतो. बर. तेव्हाच सकाळी आधी डबड घेऊन जायचं. सारा जेव्हा ते घरातले दवाखान्यात गेले ना मग कळलं. तेव्हा पाया पाडायला लागला. बरोबर, मला. बरोबर. नाही ते सायबर सिक्युरिटीचं झालं पाहिजे भाऊ मला थोडं वरिष्ठांशी बोलू द्या आपण करू. आणि मग संध्याकाळी फोन करू तुम्हाला. चालन सर काय अडचण नाही. मग संध्याकाळी 7च्या टायमाला मी फोन करतो तुम्हाला. बर, बर. आणि एक 5-6 घर घ्या बर बर आणि 4-10 लोकांना आहे ना द्या झटका लावून. बरोबर. पैसे तर आपल्याला त्यांना देऊनच टाकायचे परत पण जरा रडू द्या ना. चालेल आहे का चहा चहा टाकायला सांगितलं ना? सांगितलं. हा नाही आता राहू दे गेले असते ना सरबत घेऊन लिंबू सरबत हे ऊन आहे जरा म्हणून म्हणलं. नाही, शरबत बिरबत काय नको फक्त तेवढं आपलं काम करा फक्त एवढं. करू. हा हे ग्रामसेवकाला भेटायला चालू होतो. हा. आजारी पडला होता तो. अरे तिची हा ऊन लागले त्याला आहे, जरा आहे. ऊन तानाचं काम असं आहे, ऊन आहे जरा. तर मी म्हणलं त्याला भेटून या. बरोबर. चला हा. येऊ भाऊ हा, या. काही राहू द्या बरं का शरबत. चालेल, चालेल. हा पुढच्या वेळेला घेऊ आता. चालेल या जा बरं. तेच ना तेवढं म्हणजे झालं म्हणजे कसं आहे. चालेल सर आणि जरा सावलीन जा. हा आता कसं आहे आता बरं का ऊन तर लय पडले बघा. येलो अलर्ट दिलाय आता शासनाने. बरोबर आहे. चल येऊ का. हे आमचे मित्र आहेत सरकारी खात्यात कामाला आहे आणि सायबर सिक्युरिटीवर माहिती देतात. त्याच्यावर जे गुन्हे होतात ना ऑनलाईन वगैरे जे तर त्याची माहिती देणारे साहेब आहेत ते. बरोबर आहे ना मग ते गुन्हा केला आपण तक्रार कुठं करायला शकणार नाही मग अरे तसं नाही दाद्या लक्षात घे तू. सांगा ना उघडून तुम्ही. आता उलगडून सांगतो ऐक. मग मी काय म्हणलं यांना आमच्या गावात या आणि 4-2 घरात जाऊन थोडी माहिती गोळा करून OTP घेऊन घ्या पैसे काढून. आता त्यांनी काय होईल म्हणलं लोकांमध्ये जनजागृती होईल. म्हणजे पैसे घेऊन तसं नाही तुमचे पैसे सुरक्षित आहे भाऊ. तुमचे किती गेलेत. अहो किती म्हणजे किती टाकले होते तुम्ही. 20,000 रुपये. आणि आपले तर 50 होते. ओके सगळं आहे गेलं आणि अजून 5-6 जणांचे आहेत. काही काळजी करू नका साहेबांनी माझ्याकडे आणून ठेवले सारे पैसे. सरपंचाच्या खात्यावर टाकले. हा तुम्ही माहिती सांगा बरं यांना हे सायबर सिक्युरिटी कशी फसत माणसं सांगा बरं. आता हल्ली ना सगळे काम जनगणना असेल त्यानंतर मतदानची यादी असती त्याचं जरा अपडेट करायचं असेल ते लोक तुमच्या घरी येणार आहेत काहीतरी माहिती विचारणार आहेत. तुमचे फक्त घरात किती माणसं
आणि वय आणि शिक्षण एवढंच सांगायचं, बाकी जास्त सांगायचं नाही. जो फॉर्म असेल तोच भरायचा, ओटीपी वगैरे सांगायचा नाही. मोबाईलवर कुठल्याही प्रकारचा ओटीपी मागितला जात नाही. मी रेश मला तेच सांगितलं, म्हणलं बिनडोक कोणी ओटीपी घेत मग हे तुम्हाला कळावं म्हणून सरपंचांनी आयडिया दिली. त्यांचं मित्र आहे मी, उलट सरपंचाचे आभार माना. म्हणजे साऱ्या गावाला तुम्हाला आता साक्षर केले आता थोडक्यात. माझ्या ध्यानात आलं. प्रॅक्टिकल करूया आपण, प्रॅक्टिकल. म्हणजे लोकांमध्ये याची समय सूचकता जे म्हणतो आपण जागृती आणण्याचा कार्यक्रम केला होय सरपंच. दादा तुला सांगू का, आपण अशी माहिती द्यायला लागलं का लोक नीट ऐकून घेत नाही. खरंय खरंय. आणि त्यांच्या डोक्यात बी बसत नाही. आता ह्या वहिनीला जर आता परत कोणी म्हणलं मोबाईल नंबर काय आहे, ते काय आम्हाला फाडे धरून. OTP दे, तर वहिनी काय करीन आता? चप्पल काढीन आणि टाकीन तिथं. आणि आमचं हे कुटुंब खरं मातात घालीन. त्याच्यामुळेच म्हणलं प्रॅक्टिकल करून घ्या. साहेबांनी तीच विनंती केली, "ए, तू असं कर, आज आहे ना भाऊसाहेब आपल्याकडे जेवायला आहे, दाद्या तू एक कोंबडं घेऊन ये आता गावरान आज आपण सगळे इथं आज आरामशीर जेवूया करू, हा. आणि सायबर सिक्युरिटीवर अजून काय काय माहिती भेटती ती माहिती यांच्याकडून घेऊया आणि गावातल्या 10 लोकांना बी सांगूया. खरंय खरं. आणि ते पैसे बी परत ज्याचे त्यांना देऊन टाकायचे. हा रेशमी मदत कर वहिनीला तू. हा, जा बरं चला. चल भाऊसाहेब चला बरं आपण आत बसून इकडे जा. चला मी कोणत्याची सोय लावतो. हा हा तुम्ही काय करा. रेशमी, मदत कर वहिनी.